गुजरात प्रांतामध्ये एक अली नावाचा मुस्लिम सद्ग्रस्त होता, सात्विक होता महाराज. तो ऐका, नवीनच लग्न झालेलं होतं, हालाकीची परिस्थिती होती, गरीब होता, पण अतिशय सुंदर प्रकारचा सात्विक होता महाराज. तो अली इकडून तिकडून त्याला कर्मधर्म संयोगाने सुंदर अशी त्याच्या हिशोबानेच पत्नी लाभली. वर काय काय सानंद सदनम, सुंदर प्रकारचं अतिशय मधुर भाषित खऱ्या अर्थाने पत्नी त्याला प्राप्त झाली. त्याला सुद्धा आनंद वाटला. बघता बघता त्याच्या प्रपंचाला 1 वर्ष होऊन गेले आणि 1 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर महाराज एका मुलीने त्याच्या घरी जन्म घेतला. पण पूर्वी बाळांतपणाच्या रोगामध्ये त्या मुलीला जन्माला घालून त्या अलीची पत्नी मरण पावली महाराज. ऐका, ते 1 दिवसाचं अर्भक नुकतंच जन्माला आलेलं हातामध्ये घेतलं त्या अलीने आणि काय करावं आता, जगायचं ते फक्त या लेकी करता, या मुली करता, म्हणून असा निश्चय केला महाराज. घरी घेऊन आला आपल्या झोपडीमध्ये, इकडून तिकडून गाईचं दूध आणलं, तिला कसं तरी जगवलं, लहानाचं मोठं केलं, तिचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. ऐका ना, शालेय शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर ती कॉलेजला जायला लागली. 12वी चांगल्या मार्काने पास झाली. दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळं मुंबई सारख्या ठिकाणाहून महाराज एक स्थळ चालून आलं हो, चांगल्या मोठ्या व्यापाऱ्याच्या मुलाचं. अलीला वाटलं एवढ्या मोठ्या घरी तर आपण देऊ शकत नाहीत, पण माझ्या लेकीचं जर कल्याण होत असेल तर काय हरकत आहे. काबाड कष्ट करत होतं महाराज, याचे त्याचे संपूर्ण दरवाजे झिजवत होत होते. ऐका ना, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. दुसऱ्याच्या घरी महाराज सालाने राहून महाराज त्यांनी जी संपत्ती मिळवलेली होती त्या संपत्तीला अनुसरून धामधुमीमध्ये तिचं लग्न लावून दिलं. त्या नरियमचं, बरं का, नरियम तिचं नाव. ज्या वेळेस ती नरियम लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी, सासऱ्याच्या घरी नांदण्या करता निघाली ना, त्यावेळेस या अलीने घट्ट अशी मिठी मारली आणि सांगितलं, नरियम, ए नरियम, अरे तुझ्या आईने तुला जन्माला घालून ती मरण पावली, या जगामध्ये ती राहिली नाही. आणि त्या दिवशी 1 दिवसाचं ते अर्भक माझ्या हातामध्ये खऱ्या अर्थाने होतं. तेव्हापासून जगलो मी ते फक्त तुझ्या करता. आता वृद्धाप काळामध्ये तुझ्याशिवाय दुसरा कोणीही आधार मला नाही. तुला मी चांगल्या मोठ्या घरी दिलंय ग, चांगला श्रीमंताला सुद्धा लाजवील असा सुंदर प्रकारचा तुझा विवाह करून दिलाय. पण एक काम कर, तू ज्या वेळेस नांदण्या करता तुझ्या पतीच्या घरी जातेस ना, त्यावेळेस नाही तुला मला भेटता आलं महिन्याभरामधून तर भेटू नकोस ग, पण महिन्याभरातून एक पत्र मात्र मला तुझ्या खुशालीचं पाठवत जा. नरियमनी सुद्धा घट्ट आपल्या बापाला मिठी मारली आणि सांगितलं, बाबा अजिबात काळजी करू नका हो, प्रत्येक महिन्यामध्ये मी तुम्हाला पत्र पाठवत जाईल. नरियम निघून गेली आणि निघून गेल्याच्या नंतर महाराज 1 महिना झाला. बरं काय का, अली सुद्धा आता वृद्ध झालेला होता महाराज. अंगामध्ये कुठल्या प्रकारची शक्ती राहिली नव्हती. काबाड कष्ट उपसले होते त्याने ते आपल्या लेकी करता. त्यामुळे शरीराकडे सुद्धा स्वतःच्या लक्ष त्याने दिलेलं नव्हतं. अंग थरथर कापत होतं, पण कसा बसा त्या झोपडीतून उठायचा आणि त्या पोस्ट मास्तर साहेबांकडे जायचा आणि पोस्ट मास्तर साहेबांना विचारायचा, पोस्ट मास्तर साहेब, ओ पोस्ट मास्तर साहेब, आलं का हो माझ्या नरियमचं पत्र? पोस्ट मास्तर साहेबांनी सांगावं, नाही रे आली, या महिन्यामध्ये काही आलं नाही. परत रोज सकाळी उठावं महाराज, परत अलीने जावं, पोस्ट मास्तर साहेब आज तरी आलं का हो पत्र? बघता बघता 2-3 महिने झाले, पण कुठल्याही प्रकारचा खुशालीचा निरोप नाही. मनामध्ये अनेक प्रकारचे विकल्प यायला लागले. न जाणो माझी लेक मला विसरली तर नसेल, आता मोठ्याच्या घरी दिली मी, तिथं धनधान्य समृद्धी असेल, सगळं काही तिला उपभोगायला तिथं भेटत असेल, म्हणून आपल्या या गरीब बापाला विसरली तर नसेल. डोळ्यातून घळघळ आशीर्वाद होते महाराज. ऐका ना, रोज सकाळी उठायचं, पोस्ट मास्तर साहेबाकडे जायचं आणि त्या पोस्ट मास्तर साहेबाला म्हणायचं, पोस्ट मास्तर साहेब आलं का हो माझ्या नरियमचं पत्र? पोस्ट मास्तर साहेबांनी सांगायचं, नाही रे आली. पण एक दिवस काय झालं ऐका ना, नेमकं त्या टपालामध्ये त्या नरियमचं पत्र आलं महाराज 2-3 महिन्याने. बरं का, आणि पत्र आलं, पण ते आली पत्र घ्यायलाच त्या दिवशी आलं नाही महाराज. त्या पोस्ट मास्तर साहेबाला वाटलं की ज्याने 2-3 महिनाभरपर्यंत माझ्याकडे चक्रा मारले एका शुल्लक पत्रा करता, त्याच्या लेकीचं पत्र खुशालीचं आलंय आणि आज तो पत्र घेऊन जाण्याकरता आला नाही. आपलं कर्तव्य त्याच्या घरी पत्र नेऊन देणं, म्हणून त्या पोस्ट मास्तर साहेबाने त्या टपालामधून ते पत्र काढलं महाराज. ऐका ना,
आपल्या हातामध्ये ते पत्र घेतलं आणि त्या आलीच्या झोपडीच्या दिशेने ते पोस्ट मास्तर साहेब निघाले. झोपडीच्या भोवती भरपूर असे माणसं जमलेले होते. त्या माणसामध्ये वाट काढत 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 पोस्ट मास्तर साहेब झोपडीच्या दरवाजामध्ये आले आणि झोपडीमध्ये महाराज डोकावून पाहिलं तर ज्या आलीने 3 महिनाभर पर्यंत आपल्या लेकीच्या पत्राची वाट बघितली होती त्या आलीचं प्रेत पडलेलं होतं महाराज आतमध्ये. बरं का, रात्रीच त्या आलीने आपल्या इहलोकाची यात्रा संपवलेली होती, मरण पावला होता. हे पोस्ट मास्तर साहेब तर महाराज थरथर अंग कापून खालीच जाऊन बसले त्याच्या जवळ. ऐका ना, डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. त्याच्या शर्टच्या खिशामध्ये, त्या प्रेताच्या शर्टच्या खिशामध्ये काहीतरी चिठ्ठी बाहेर आलेली पाहिली महाराज. बरं का, ती चिठ्ठी त्या पोस्ट मास्तर साहेबांनी आपल्या हातामध्ये घेतली. ती चिठ्ठी नव्हती, ती पोस्ट मास्तर साहेबाच्या नावेच पत्र लिहिलेलं होतं त्या आलीने रात्री. कारण त्याला रात्रीच कळून चुकलं होतं की मला मरण आल्याशिवाय राहणार नाही, मरणासन्न यातना त्याला होत होत्या. जर कदाचित मी मेलो तर ही सुंदर प्रकारची चिठ्ठी ते पोस्ट मास्तर साहेब तरी वाचतील, म्हणून त्या पोस्ट मास्तर साहेबाच्या नावे ती चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. पोस्ट मास्तर साहेबांनी ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, पोस्ट मास्तर साहेब, ओ पोस्ट मास्तर साहेब, जर कदाचित उद्या टपालामध्ये जर माझ्या लेकीचं खुशालीचं जर पत्र आलं ना तर एक काम करा, आता मी जगू शकत नाही, आता मी मरणार आहे, मला माझं मरण समोर दिसतंय, आणि जर कदाचित मी रात्रीतून जर मरण पावलो तर एक काम करा, ज्या कबरीमध्ये मला तुम्ही पुरणार आहात ना त्या कबरीमध्ये माझं प्रेत अगोदर ठेवा आणि माझ्या छातीवर माझ्या नरियमचं ते पत्र ठेवा. अरे मरायला टेकलाय पण तरी सुद्धा आपल्या लेकीवर प्रेम करायचं सोडलं नाही. किती दगड हृदयाचा जरी बाप असला ना महाराज तर तो आपल्या लेकी करता जगतो. म्हणून महाराज बापावरती नितांत प्रेम करत चला. बरं का.